नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये सामाजिक समस्या पाहत होतो, ती म्हणजे वृद्धांची समस्या. आता वृद्धांची समस्या म्हणजे काय किंवा वृद्धांची समस्या कशा पद्धतीची समाजामध्ये असते याबाबत आपण विचार केलेला आहे. या वृद्धांची जी समस्या आहे त्यामध्ये कारणं आपण पाहिलेली आहे किंवा वृद्धांच्या कोणकोणत्या समस्या आहेत त्याचा सुद्धा आपण विचार केलेला आहे. या वृद्धांच्या समस्यामध्ये त्यांची आरोग्यविषयक समस्या असते हे आपण पाहिलं. एकटेपणाची त्यांना समस्या जाणवते. फार मोठ्या प्रमाणात समाजात छळ केला जात असतो. त्यांना आर्थिक असुरक्षितता असते. त्याचप्रमाणे सहानुभूतीचा अभाव सुद्धा या वृद्धांच्या समस्येमध्ये असतो हे आपण पाहिलेलं आहे. याबरोबरच त्यांचं जे आरोग्य आहे या आरोग्याच्या समस्या दिसून येतात. त्यामध्ये शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, या समस्या सुद्धा नेहमी त्यांच्या जाणवत असतात. आरोग्याच्या समस्येच्या उपलब्धता आपल्याला म्हणजे अभाव आपल्याला दिसून येतो. आणि दुर्बल घटक जे असतात हे दुर्बल घटक म्हणून समाजामध्ये वृद्ध लोक असतात. त्याचप्रमाणे त्यांचं शोषण होतं. त्यांचं आर्थिक शोषण होत असतं. त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं भावनिक शोषण होत असतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे जे शोषण आहे हे शोषण होत असतं. आणि अशा ज्या समस्या आहे ह्या समस्या वृद्धावस्थेमध्ये होत असतात किंवा दिसून येत असतात. त्याचप्रमाणे या वृद्धांच्या ज्या समस्या त्या समस्येविषयी आपण मागील व्हिडिओ तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे. आज आपल्याला या वृद्धांच्या समस्येवरील उपाययोजनांचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्या ज्या समस्या आपण पाहिल्या त्या समस्यांवर उपाययोजनांची गरज आहे. जर उपाययोजना केल्या नाही तर समाजामध्ये निरनिराळ्या समस्या या माध्यमातून निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिक किंवा जे वयोवृद्ध जे काही लोक आहेत, जे वृद्ध आहेत, जे म्हातारे लोक आहेत, यांच्या समस्यावरील उपाययोजना सरकारच्या माध्यमातून किंवा ज्या समाजसेवी ज्या काही संघटना असेल, NGO असेल किंवा सामाजिक ज्या चळवळी असेल, या सामाजिक चळवळींच्या माध्यमातून उपाययोजना करणे गरजेचे आहे. काही बाबतीमध्ये उपाययोजना केली गेलेली आहे, काही बाबतीमध्ये उपाययोजना सुरू आहे आणि काही बाबतीमध्ये आपल्याला सुद्धा काही उपाययोजना सुद्धा सुचविता येत असतात. त्यामध्ये सरकारची भूमिका ही एक उपाययोजना आपल्याला सांगता येतं. आता सरकारची जी भूमिका ही भूमिका महत्त्वपूर्ण एक उपाययोजना आहे. वृद्धांच्या देखभालीसाठी धोरण आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेली एक गोष्ट आहे. सामाजिक न्याय आणि मनुष्यबळ विकास खात्याची ती जबाबदारी आहे. ही जबाबदारी राज्य सरकार, सेवाभावी संस्था आणि नागरी समाज यांच्या सहाय्याने पार पाडली जात असते. जर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे जर कायदे केले तर ते कायदे प्रत्येकाला त्याचं पालन करावं लागेल. आणि मग वृद्धांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे जर समजा कायदे केले, त्यांची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी केली किंवा सरकारच्या धोरणामध्ये किंवा नियोजनामध्ये जर समजा त्यांच्या देखभालीची धोरणं जर आखली तर यामुळे काय होईल की जे कुटुंब आहे त्या कुटुंबांना सुद्धा या वृद्धांची जबाबदारी घेणे गरजेचं राहील. त्यांना घ्यावी लागेल किंवा सरकारने जर समजा काही मदत जर केली तर त्यामुळे काय होईल की या वृद्धांच्या समस्येमध्ये घट होईल. आणि म्हणून सरकारची भूमिका ही एक उपाययोजना अतिशय महत्त्वाची उपाययोजना मानली जात असते. त्यानंतर दुसरी उपाययोजना आपल्याला सांगता येते ती म्हणजे सरकारी धोरणे. सरकारची जी धोरणं आहे या धोरणांच्या माध्यमातून उपाययोजना अनेक प्रकारची करण्यात आलेली आहे. जानेवारी 1999 मध्ये वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेण्याकरिता देशामध्ये एक राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आलं. जे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांना आश्रय देणाऱ्या वृद्धाश्रमाची निर्मिती करणे, वृद्धांना आधार देणे
वृद्धांच्या समस्यांबाबत समाजामध्ये जागृती करणे, आरोग्य केंद्रांमधून वृद्धांसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरविणे, असुरक्षित घटकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे इत्यादी गोष्टींसाठी राज्य सरकारकडून मिळणारे जे सहकार्य आहे या धोरणामध्ये गृहीत धरलं जात असतं. सरकारी जे धोरण राबविण्यात येते त्यामध्ये 1999 पासून वृद्ध व्यक्तींसाठी एक विशिष्ट प्रकारचं धोरण राबवायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून वृद्धाश्रमाची निर्मिती करणे, वृद्धांना आधार देणे, वृद्धांच्या आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा पुरविणे आणि असुरक्षित घटकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे असे निरनिराळे जे धोरण आहे ते धोरण या ठिकाणी राबविले जातात. यामुळे वृद्धांची होणारी आबाळ, जे वृद्ध लोक आहे, जे म्हातारे लोक आहे, या म्हाताऱ्या लोकांना काही एक दिलासा मिळालेला दिसून येतो. अजूनही त्या मानाने जो दिलासा आहे तो दिलासा मिळाला नाही, परंतु सरकारी धोरणांमध्ये जर समजा अंमलबजावणी जर काटेकोरपणे जर केली, जे सरकारी धोरणाची अंमलबजावणी जर काटेकोरपणे जर झाली तर त्यामुळे काय होईल की वृद्धांची आबाळ होणार नाही, वृद्धांना चांगल्या पद्धतीने मानाचं जे जीवन आहे ते जीवन जगायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एक तिसरं एक सांगितलं होतं ते म्हणजे अंमलबजावणीची योजना. अंमलबजावणीची योजना, आता अंमलबजावणीची योजना ही सुद्धा एक महत्वाची उपाययोजना सांगितली जात असते की ज्यामुळे काय होतं की वृद्धांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगता येईल. वृद्धांसाठी जाहीर केलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी असलेली यंत्रणा मंत्रिमंडळामध्ये विविध मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या खात्याच्या एका समन्वयित समितीद्वारे बनवली जात असते. म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पाहतो की योजना अनेक प्रकारच्या होतात, पण अंमलबजावणीचा जो अभाव आहे हा आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. सरकारने सुद्धा या वृद्धांसाठी अनेक प्रकारच्या योजना तयार केल्या, अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ या वृद्धांना देण्यासाठी नियोजनामध्ये त्याची जे धोरण आहे धोरण राबविण्यात आलं, परंतु जाहीर केलेल्या ज्या काही योजना आहे ह्या प्रभावीपणे राबविल्या जाव्यात, त्याची जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी होण्यासाठी जी यंत्रणा आहे यंत्रणेने कार्य केली पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या खात्यांच्या एका समन्वित समितीद्वारे ही राबविली जात असते. परंतु याचं जे अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये व्यवस्थितपणे होत नाही, ही एक आपली भारतीय समाजाची एक शोकांतिका आहे असं म्हणावे लागेल. त्यानंतर चौथं एक उपाययोजना आपल्याला सांगता येतं ती म्हणजे सेवाभावी संस्थांची भूमिका. आता भारतामध्ये बिगर सरकारी सेवाभावी संस्थांनी वृद्धांच्या सहाय्यासाठी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. ज्या NGO आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, या NGOच्या माध्यमातून वृद्धाश्रम चालविले जातात आहे. त्यामध्ये मोलाची कामगिरी त्या NGOनी बजावलेली दिसून येत आहे. जर काही उदाहरणं आपण जर घेतो म्हटलं तर हेल्पएज इंडिया, हार्मनी इंडिया, दादा दादी ह्या ज्या सेवाभावी संस्था आहे या सेवाभावी संस्था वृद्धांसाठी कार्य करत आहे आणि त्या संस्थांच्या माध्यमातून त्यांची देखभाल करण्याचं काम करत आहे. ज्या NGO आहे त्या NGOनी काय केलेलं आहे की वृद्धाश्रम काढलेले दिसून येतात. इंडिया म्हणजे हार्मनी इंडिया या माध्यमातून अनेक प्रकारचे वृद्धांना सहाय्य केलं जात असतात. जे दादा दादी आहे ह्या दादा दादी या योजनेच्या माध्यमातून म्हणा किंवा या NGOच्या माध्यमातून सुद्धा म्हाताऱ्या लोकांना एक प्रकारचं सहकार्य केलं जात असतं. त्यांना तेथे राहण्याची व्यवस्था केली जाते, त्यांना ज्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा कशा पद्धतीने पूर्ण होतील यासाठी काळजी घेतली जात असते किंवा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कार्य आहे ते कार्य केलं जात असतं. सिनेजरर्स
इत्यादी सेवाभावी संस्था सुद्धा निर्माण झालेल्या आहे. आणि त्या माध्यमातून भारतातील जी वृद्धांची होणारी जी आबाळ आहे ती आबाळ कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही उपाययोजना या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 5वं एक उपाययोजना सांगितली जाते ती म्हणजे शिक्षण व्यवस्थेची भूमिका. आता शिक्षण व्यवस्थेची एक फार मोठी भूमिका आहे की ज्यामुळे वृद्धांच्या समस्या कमी होऊ शकतात. सामूहिक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून, ज्याला कम्युनिटी सर्व्हिस प्रोजेक्ट असं म्हटलं जात असतं, हे सामूहिक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा संपर्क योजनांच्या द्वारे किंवा सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादनाच्या कार्यातून आणि NSS द्वारे शाळांना ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये प्रबोधनाचं कार्य करणे शक्य आहे. आणि म्हणून हे सर्व जे काही गोष्टी आहे त्या गोष्टी शाळांच्या माध्यमातून जर समजा त्या मुलांबाळांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत जर समजा या म्हाताऱ्या लोकांच्या समस्या, त्यांची मानसिकता, त्यांना होणारे जे काही त्रास आहे हे जर आपण या विद्यार्थ्यांना जर समजावून सांगितले तर भावी काळामध्ये जी म्हाताऱ्या लोकांची समस्या असते, वृद्धावस्थेची जी समस्या असते, ही समस्या कमी होईल. आणि त्या माध्यमातून सोशली युजफुल प्रॅक्टिसिव्ह वर्क त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. NSSचे जे काही कॅम्प असतात त्या कॅम्प्स शाळांमध्ये होत असतात आणि त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांबद्दल जे मत आहे किंवा विचार आहे हे विचार त्यामध्ये ठेवले गेले पाहिजे. वयोवृद्ध जे लोक आहे त्यांच्या ज्या समस्या त्या समस्यांवर चर्चा झाली पाहिजे, चर्चा केली गेली पाहिजे. त्या बाबतीमध्ये या विद्यार्थ्यांना प्रबोधन केलं गेलं पाहिजे. असे जर कार्यक्रम शाळा महाविद्यालयांमध्ये जर राबविले तर त्यामुळे वृद्धांच्या शारीरिक, भावनिक, आर्थिक, मानसिक आणि वैद्यकीय ज्या गरजा याबद्दलची जी जागृती आहे ही निर्माण होऊ शकते आणि समाजामध्ये त्याबद्दलची योग्य मूल्य जे असतात हे विद्यार्थ्यांमध्ये रुजेल आणि त्यातून मग वृद्धांना मानाचं स्थान मिळेल, मानाने जगता येईल. आणि यातून मग काय होईल की जे वृद्धांच्या ज्या समस्या आहेत ह्या कमी होतील किंवा कमी झालेल्या आपल्याला दिसेल. त्यानंतर पुन्हा एक 6वी एक उपाययोजना सांगता येते ती म्हणजे कुटुंबाची भूमिका. कुटुंबातील सर्वच सदस्य, नातेवाईकांनी कुटुंबात पोषक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे काही कुटुंब असेल त्या कुटुंबामध्ये जे वृद्ध पुरुष ही एक आपली जबाबदारी असं समजलं पाहिजे. जे वृद्ध लोक असतात त्या वृद्ध लोकांना मानाने जगू दिलं पाहिजे किंवा मानाने जगवलं पाहिजे. जर कुटुंबामध्ये मुलाने वडिलांना जर चांगल्या पद्धतीनं जर समजा जगवलं तर त्याचे जे संस्कार असतात हे संस्कार त्याच्या लहान मुलांवर होत असतात. मग लहान मुलांना असं वाटायला लागतं की आजोबाला आपल्या वडिलांनी चांगल्या पद्धतीनं जगवलं, चांगल्या पद्धतीनं त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांची सेवा शुश्रूषा केली, त्यांना कोणतंही कमी होऊ दिलं नाही. आणि मग आपली ही जबाबदारी आपल्या वडिलांबद्दल आहे, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्यांच्या मनावर ठसेल. आणि म्हणून कुटुंबामध्ये एक प्रकारचं पोषक वातावरण तयार केलं पाहिजे. जे म्हातारे जे काही लोक आहे या म्हाताऱ्या लोकांबद्दलचं छोट्या मुलांना एक आदराचं, छोट्या मुलांच्या मनामध्ये आदराचं स्थान निर्माण केलं पाहिजे. अशा पद्धतीनं पोषक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर त्यामुळे वृद्धांच्या समस्याचं निवारण होईल आणि ह्या वृद्धांच्या समस्या दिसणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडे असणाऱ्या अनुभवाचा व जाणतेपणाचा आदर केला पाहिजे. त्यांना घर असेल, शेजारपाजार असेल आणि समाज असेल त्या समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये सामावून घेतले गेले पाहिजे. त्यांनाही काही गोष्टी विचारल्या गेल्या पाहिजे. काय करावं, काय करू नये किंवा असं केल्याने काय होईल हे त्यांचं जे मत आहे ते मत जाणून घेतलं पाहिजे. कारण त्यांच्याकडे संपूर्ण जीवनाचा अनुभव असतो, जाणतेपणा त्यांच्याकडे असतो
आणि त्यातून जर त्यांना जर अशा पद्धतीनं जर विचारणा जर केली तर त्यामुळे त्यांनाही बरं वाटतं. त्यांचं मानसिक जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य छान टिकून राहतं. आणि ह्यातून मग काय होईल की वृद्धांच्या ज्या समस्या या समस्यांचं आपोआप निराकरण होईल, आपोआप संपेल. म्हणजे समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यामध्ये यांना सामावून घेतलं गेलं पाहिजे, त्यांना गुंतवून ठेवलं पाहिजे. आणि यामुळे मग काय होईल की त्यांनाही असं वाटेल की समाजाला सुद्धा आपली गरज आहे आणि समाजाच्या भल्यासाठी, विकासासाठी ते सुद्धा आपलं जे काही कार्य आहे ते कार्य वाहून घेईल, स्वतःला वाहून घेईल. आणि यामुळे जे वातावरण आहे ते वातावरण निर्माण करण्याची हे जे वातावरण आहे हे निर्माण करण्याची जबाबदारी ही कुटुंबाची असते, शेजारपाजाराची असते. आणि ही महत्त्वाची भूमिका शेजारपाजाराने आणि कुटुंबाने बजावली पाहिजे. तर अशा पद्धतीने 6 ज्या उपाययोजना आहे ह्या उपाययोजना वार्धक्यावर किंवा वृद्धाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर आपल्याला सांगता येतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आपली प्रगती. आपण काय कुठपर्यंत आलेलो आहोत, आपण काय काय शिकलेलो आहोत, आपण काय समजून घेतलेलं आहे, वृद्धांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये आपण जे काही विवेचन केलं ते आपल्या कितपत लक्षात आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये वृद्धांच्या संदर्भातील कोणत्याही 3 समस्यांचं वर्णन करायचं आहे. काय करायचं आहे? 3 समस्यांचं वर्णन करायचं आहे. कोणतीही समस्या असेल, तुम्हाला मी जवळपास 10 समस्यांबाबतीमध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्या 10 समस्या आपण अभ्यासलेल्या आहे आणि या 10 समस्यांमधील 3 समस्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. मग त्यामध्ये एकटेपणाची समस्या असेल, सहानुभूतीचा अभाव असेल किंवा मानसिक आरोग्याचा अभाव असेल किंवा आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा अभाव असेल किंवा त्यांच्यामध्ये असलेली आर्थिक असुरक्षितता असेल किंवा त्यांचा होणारा जो काही छळ असेल किंवा आरोग्यविषयक जे समस्या असेल किंवा दुर्बल घटकांची समस्या असेल किंवा त्यांचं होणारं जे शोषण असेल किंवा वृद्धाश्रमाची अपुरी संख्या असेल, या ज्या समस्या या समस्यामधील 3 समस्या तुम्हाला काय करायच्या, स्पष्ट करायच्या. 3 समस्या तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं एक आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे वृद्धांच्या समस्यांवरील 3 उपाययोजना सांगायच्या. ज्या 6 समस्या आपण आज या तासिकेमध्ये समजून घेतलेल्या आहेत, या 6 उपाययोजनांपैकी तुम्हाला 3 उपायांची किंवा 3 समस्यांवरील उपाययोजना तुम्हाला मांडायच्या. वृद्धांच्या समस्यावरील 3 उपाययोजना सांगायच्या आहेत. त्यामध्ये या समस्याच्या उपाययोजनांच्या बाबतीमध्ये विचार करताना सरकारची भूमिका आपण पाहिली, त्यानंतर सरकारची धोरणं आपण पाहिली, अंमलबजावणीची योजना आपण पाहिली, त्यानंतर सेवाभावी संस्थांची भूमिका आपण पाहिली, त्यानंतर शिक्षण व्यवस्थेची भूमिका काय असावी, काय असते हीच आपण पाहिली आणि कुटुंबाची भूमिका आपण पाहिली. 6 उपाययोजना आपण पाहिल्या. या 6 उपाययोजनांपैकी वृद्धांच्या समस्यांवरील 3 उपाययोजना तुम्हाला स्पष्ट करायच्या किंवा सांगायच्या. त्यानंतर आपल्याला एक कृती करायची आहे. कृती नंबर 2, 10 विद्यार्थ्यांचा एक असे गट तयार करा. प्रत्येक गटाने आसपासच्या परिसरातील 10 व्यक्तींची निवड करा. त्याच्या मुलाखती घेण्यासाठी एक प्रश्नावली तयार करा. या प्रश्नावलीचा उपयोग करून घेतलेल्या मुलाखतींमधून कुटुंबातील सदस्यांची संख्या, प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता, प्रत्येकाचा व्यवसाय इत्यादी गोष्टींची माहिती मिळवा. साधारणपणे 10 ते 15 पृष्ठांचा किंवा पानांचा, पेजेसचा वृत्तांत तयार करा आणि वर्गात त्याचं सादरीकरण करा. असं जरी वर्गामध्ये जरी सादरीकरण करता आलं नाही तरी त्या कुटुंबामध्ये जे वृद्ध लोक आहेत त्या वृद्धांबद्दलची माहिती
या प्रश्नावलीच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून त्या कुटुंबातून तुम्हाला मिळवता येईल. आणि ही जी माहिती आहे, ही माहिती तुम्ही जर मिळवली तर त्यामुळे म्हाताऱ्यांची जी समस्या असते, वृद्धांची जी समस्या असते, ती समस्या तुम्हाला उलगडेल आणि त्यावर उपाययोजना काय सुचवता येईल या नवीन उपाययोजनांची भर तुमच्याकडून होईल. तर अशा पद्धतीने आपण वृद्धांची समस्या ही एक समस्या या ठिकाणी संपवलेली आहे. त्यानंतर आपल्याला बेरोजगारीच्या समस्येचा विचार करायचा आहे, ती आपण दुसऱ्या तासिकेमध्ये पाहू. नमस्कार, धन्यवाद.